नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे माझ्या ननंदबाईंचं लग्न. तर आता सगळ्यांच्या तयारीला लागले. आता मी पण माझ्या तयारीला लागते मेकअपच्या आणि तुम्हाला दाखवते मी. चला. तर गाईज आता आम्ही चालली आहे मेकअप करायला काठेगल्ली. माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी म्हणजे कोण लागतं ते नाही, म्हणजे एवढं नाही येत मला. तर एवढं चालतं काठीगल्लीत चाललो आहे. मी राहायला काठीगल्लीमध्ये. चला मग. मस्त सामान वगैरे पण घेतलं आहे. उघडे का ग? तर गाईज मी आलेली आहे आता साक्षीकडे. कल्याणताई, ही माझी कोण लागती ग? हा, मुलगी म्हणजे काय, भाची? हा, तर माझ्या भाचीकडे मी आलेली आहे मेकअप करायला. ती माझा आता जरा लुक चेंज करणार आहे. तू बोल, तुला काय बोलायचंय? हाय, आणि मी करते मेकअपचा क्लास. जर तुम्हाला पण करायचा असेल तर मी माझी आयडी मेन्शन करते माझ्या मावशीच्या आयडीवर. त्याच्यावर तुम्हाला दिसून जाईल. मग करायचं असेल तर मला DM करा, नाही तर कॉल वगैरे. माझा नंबर पण टाकलेला आहे मी. बाय. तर गाईज फायनली मी रेडी झाली. बघा तुम्ही कशी दिसतीये, जरा सांगा मला कशी दिसतीये. मस्त ना. फायनल लुक. खूप घाई मध्ये सगळं झालंय. बॅक लुक कशी दिसते मी सांगा पटापटा. हे नाही घेतलं, हे नाही घेतलं, ते काय बोलतं आपलं. ओके. तर गाईज बघा या बाईने किती सोनं घातलं अंगावर. हॅलो गाईज, तर आम्ही रेडी होतोय माझ्या सिस्टरच्या वेडिंगसाठी. तर आता आम्ही निघतोय. बघू शकता आमचा आउटफिट कसा वाटतोय, सांगा कमेंट मध्ये. आणि केस नाही विचारलं, करतो ना आता. कधी? तुझ्याकडनं करून घेतो सगळं. मेकअप आर्टिस्ट आहे ही माझी. फ्री वाली, अनपेड. तर गाईज बघू शकता आता मी माझ्या अहोंना कसं रेडी करते. आणि खूप लग्नाची गडबड चालू होती. आम्हाला पटकन लॉन्सवर जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही फास्ट रेडी होत होतो. दोघं पण लेट होत होतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही पटपट रेडी होऊन पटकन लॉन्सवर आम्हाला जायचं होतं. कसा दिसतोय मग? भारी भारी. किती? 10/10 रेटिंग. कोण दिसतोय? इम्रान हाशमी दिसतोय का गाईज? नाही. मग सांगू का? विराट कोहली. ओ, छान उपमा दिली. थँक्यू सो मच. बिकॉज झालंय ओके? ओके झालंय का? डन झालंय. तर बघू शकता गाईज आमचा फायनल लुक दोघांचा. सिस्टरच्या वेडिंगसाठी रेडी झालो आहे आम्ही. तर भेटूया आता जाता कसं वाटतंय तुम्हाला लग्नाचं? कसं वाटतंय? छान वाटतंय, मस्त वाटतंय. ऑल राईट. आता काहीतरी बोला ना आमच्या ब्लॉगमध्ये. काहीतरी बोला ना. आता काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. कसं आहे? भारी ना सगळं? तुम्ही बोला काहीतरी. छान आहे, एकदम मस्त आहे. ओ नवरीची आई, माझी सासूबाई, काहीतरी बोला. ब्लॉग चालू काय बोलू आता? छान दिसली तू बरं का. काय बोला? मस्त वाटतंय, छान वाटतंय, मस्त वाटतंय. बोला काहीतरी. ब्लॉग आजचं काय वाटतंय?
गडबड चालू आहे आमची, सगळं छान चाललंय. आमच्या घरी आमच्या लेकीचं लग्न आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आम्हाला. आता तुम्ही नवरदेवाची आई आहे ना, तर तुम्हाला आज कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटत, आणि तुम्ही आता नवरी घेऊन जाणार आहे, कसं वाटतंय? एकदम भारी. तुम्ही काय बोला? हा, आता जाऊ येते, त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आम्हाला. काय काय? शेवट सोने आनंदाने नेणार आहे. बाबा बोल काहीतरी तुम्ही द्या. आता ननंदबाई आहे नवरीच्या, काय वाटतंय तुम्हाला? ननंदबाई मी भाऊजाई आहे त्यांची. बात तो सही है. हा हा हा, काय वाटतंय? चांगलं वाटतंय, त्यांचं लग्न एकदम छान पद्धतीने चालू आहे, छान वाटतंय. तुमच्या कोणाचं लग्न आहे आज? आमच्या ननंदबाईंचं लग्न आहे. आणि तुम्ही लग्न कसे एन्जॉय करताय? आणि तुमच्या मनात तुमची ननंदबाई तुम्हाला सोडून जाणार आहे, तर तुमच्या मनात काय वाटतंय तुम्हाला? नमस्कार, आम्ही नवरीचे भाऊ सर्व जाधव परिवार इथं स्वागतासाठी उभे आहोत. धन्यवाद. एन्जॉय लग्नाला यायचं बरं का? झालं लग्न, अर्ध झालं लग्नाला यायचं. आता काय बोलू आम्ही? काय बोलू? आम्हाला खूप चांगलं वाटतंय, पण हा ड्रेस घातल्यानंतर लय गरम होऊ राहिलं आम्हाला. आता काय सांगू आता कोणाला? गरम होऊ राहिलं, चांगलं वाटू राहिलं, पण मग आम्हाला माहिती आमची किती जळती. हा ड्रेस इथं नाही भेटत, अमेरिकेवरून बोलवलंय खास 1 महिन्यापूर्वी. आणि तुला सांगते मी कधी प्ले करायचं. कुठे आहे आपली नवरी? कुठे? आपली नवरी येते, थोडा मेकअप करायला गेलेली ती, मग ते आता येणार आहे. बघा माझ्या नंदा खूप सुंदर दिसत आहे. आमच्या बहिणीने मेकअप कुठून केला? सोना सोना पार्लर मध्ये. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? तर गाईज
प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मी एकदम अशी डोलीमध्ये येईल, तशा पद्धतीने एकदम छान असं त्यांचं लग्न झालं. एकदम ड्रीमी, एकदम प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं असं लग्न व्हावं आणि त्या पद्धतीने एकदम छान त्यांचं लग्न झालं माझ्या नणंदबाईंचं. आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांची लगबग चालू होती. मंगलाष्टकाचा कार्यक्रम सुरू होणार होता. नवरदेव नवरी स्टेजकडे येणार होते. तर सगळे खूप इमोशनल झाले की आपला जो काजाचा तुकडा आहे तो आपण आपल्यापासून दूर जाणार आहे. त्यामुळे सगळे खूप इमोशनल झाले होते. तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूप सॅड मोमेंट होता हा आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतो. खूप दुःखी आहेत सगळे. नंबर दिला तर असं काय तुम्ही जाऊ तिकडनं जाऊ तूच पार्टनर केली एकच नाव पाठ आहे आशीर्वादाची फुले व्यवस्थित वाकून महेशरावचं नाव घेते तुमचं मान राखून. धन्यवाद. चलो. तर गाईज आता लग्न झालेलं आहे, सगळं झालं आहे, जेवण वगैरे सगळ्यांचे. तर आता तुम्हाला मी पुढचं जे काही रिच्युअल्स असतील ते दाखवते. भेटूया. बाय. तर नमस्कार मंडळी. आता मी तुम्हाला आहे ना माझ्या फॅमिलीची ओळख करून देणार आहे. जाधव फॅमिली. तर या आहे माझ्या नणंदबाई, त्या पण आहे माझ्या नणंदबाई आणि एक मिनिट या आहेत माझ्या नणंदबाई, फेवरेट नणंदबाई. या पण नणंदबाई. बघा गाईज मला किती नंद आहे. हा तरी अर्ध्याच आहे ना. अजून त्या जाऊबाई आहे माझ्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई. आणि ते आमची काय ऋत्वी शुभागती रडती आहे. आणि अजून आपलं किती नंद आहे. माझा किती नंद आहे आजी तरी 13. आता इथे किती आहे पण 1 2 3 4च आहे ना. हे आहेत माझे भाऊजी, माझे दीर मोठे. जरा आमच्या ब्लॉग मध्ये बोला ना जरा. एकदाच आकाशवाणी होती मगच बोललो. नाही आता परत काहीतरी बोला ना आजच्या लग्नाबद्दल. जेवण बरं जाऊ द्या. जेवण केलं का. जेवण केलं. काय खाल्लं. गुलाबजाम आवडले का. फायनली माझ्या नणंदबाई ज्या आहेत त्या MRS बाळसराव झालेल्या आहेत. आणि गाईज कन्यादानाचा क्षण पण होता. कन्यादान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. जो बाप आपला हृदयाचा जो तुकडा आहे तो अनोळखी माणसाला देऊन टाकतो. खूप भावनिक क्षण असतो तो. आणि त्यानंतर हा सप्तपदीचा कार्यक्रम पण खूप छानरित्या पार पडला. सगळे खूप खुश आणि आनंदी होते. तुम्ही बघू शकता.
लग्नाचा शेवटचा क्षण आलेला आहे. तर मुलगी माहेर सोडून तिच्या सासरी जाते आणि तिचं पूर्ण जग बदलतं. तिच्या सासरी तिची नव्याने नवीन ओळख तयार होते.